महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। 75वा अमृत महोत्सव साजरा केला जातो, परंतु अशाच प्रकारे बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गावोगावी आढळत आहे। काही ठिकाणी बौद्ध स्मशानभूमी ही नसल्यामुळे वसमत तालुक्यातील भोगाव या गावच्या बौद्ध नागरिकांना डायरेक्ट तिरडी मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे। आता आपल्यासोबत या तिरडी मोर्चामध्ये सहभागी झालेले काही बौद्ध उपासक आहेत। आता भीम टायगर सैनिकचे मराठवाडा अध्यक्ष सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी आहेत। बौद्ध स्मशानभूम्यांसाठी विविध गावामध्ये हा मोठा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे भोगाव या नागरिकांना या ठिकाणी तिरडी मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे। काय या प्रशासनाला आपला इशारा आहे? या ठिकाणी एकट्या भोगावचा हा प्रश्न नाही, हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं बऱ्याचशा गावामध्ये आमच्या स्मशानभूमीसाठी जागा नाही, परंतु या ठिकाणी या भोगाव गावामध्ये कित्येक वर्षापासून त्यांची जागा 7/12ला 7 गुंठे लागलेली होती, परंतु या ठिकाणी SDM साहेबांनी काल परवा ती 7/12ली जागा जी आहे ती त्यांनी उडवलेली आहे। त्यामुळे या गावाच्या लोकांना त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध आता सध्या नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर तिथला माणूस मय जर झाला तर त्यांना कुठं अंत्यविधी करायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। म्हणून भोगावासी आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आज तिरडी आंदोलन केलेलं आहे। SDM साहेबाला आमची विनंती आहे की आम्ही फक्त आज त्याची प्रतिकृती आपल्या कार्यालयासमोर आणलेली आहे, परंतु या काळामध्ये त्या गावचा एखादा माणूस जर मय झाला असेल आणि मय जर झाला त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध नाही तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर, कारण आम्हाला जागा नसल्यामुळे आपल्या कार्यालयासमोर येणारा अंत्यविधी आम्ही करणार आहोत। या ठिकाणी या मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतील दुसरे नेते होते, काय आपण या मोर्चामध्ये सहभागी असाल, काय सरकारला इशारा असेल? आमचा या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला, सरकारला इशारा आहे की भोगावची जी 100 वर्षाची परंपरा आहे आणि आमच्या बौद्ध स्मशानभूमी अशा प्रकारची स्पष्ट स्वरूपाची 7/12ला नोंद होती, ही नोंद 7/12ला उडवली। आमची हक्काची जागा या ठिकाणी इथल्या प्रशासनाने हिसकावून घेतलेली आहे। आमचं या माध्यमातून आव्हान आहे की 100 वर्षाची परंपरा आमची मोडीत काढू नये। आमच्या भावनांचा आणि आमच्या या आंदोलनाचा सर्वांचा तीव्र स्वरूपाचा आमच्या भावना आहेत, याचा विचार सरकारनं, प्रशासनानं करावा आणि आम्ही पूर्ववत आमची त्या ठिकाणी 7/12ला नोंद करावी। 7 गुंठे जमीन या ठिकाणी आमची परंपरागत आहे आणि ती 7 गुंठेला 7 गुंठे आम्हाला जमीन मिळाली पाहिजेत। जर आम्हाला आमची नोंद बौद्ध स्मशानभूमी अशा प्रकारची स्पष्ट नोंद 7/12ला झाली नाही तर इंगडे साहेबांनी सांगल्याप्रमाणे हे आज आम्ही प्रतिकात्मकरित्या तिरडी आंदोलन केले आहे। उद्या आमच्या भोगाव गावामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी निधन झालं तर तो अंत्यविधी करण्यासाठी आमच्याकडे जागा नाही, त्या हक्काची जागा नाही। त्यामुळं येणारा अंत्यविधी जो आहे भोगावमधला हा इथंच SDMच्या ऑफिससमोर आम्ही करणार। कितीही आम्हाला विरोध झाला, कोणत्याही कलमा लागू केल्या, कोणतेही गुन्हे दाखल केले, काहीही जरी केलं ते आंदोलन याच ठिकाणी होणार, इथं अंत्यविधी आम्ही करणार, याच्यावर आम्ही ठाम आहोत। अशा ठाम प्रकारची आमची भूमिका आहे। या गावचे स्वतः सरपंच सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी आहेत। गेल्या किती वर्षापासून स्मशानभूमीचा हा प्रश्न तुम्ही लढत आहात, काय मागणी असेल? 2005 पासून आम्ही या स्मशानभूमीशी लढत आहेत, कारण 100 वर्षापासून माझे आजोबा असून पूर्वीपासून तिथं अंत्यविधी करतात आणि त्याची नोंद 2005ला झालेली आहे। मग 7/12ची नोंद झालेली असताना आजपर्यंत आज त्या 25 वर्षावाली नोंद असून जर हे इथले SDM साहेब उडीत असतील तर किती लाजवान गोष्ट आहे। एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणते की जिथं तुमचं अतिक्रम असेल तिथं तुम्ही नोंद करून शासनाने आदेश दिलेत आणि इथं एकीकडे 7/12ला नोंद असलेली 7 गुंठ्याची ती उडवून टाकलेली आहे। मग मला सांगा, येईन त्या काळामध्ये आम्ही अंत्यविधी करायची कुठं? उद्याच्याला जर कुठं अंती करायची आहे तर आम्ही SDM साहेबाच्या कार्यालयापुढे आम्ही त्याची अंत्यविधी करणार। काही दिवसापूर्वी स्वतः तहसीलदार गावामध्ये आले होते, काय आश्वासन दिलं होतं, काय जमीन? मॅडम स्वतः पंचनामा करण्यासाठी आल्या होत्या। मॅडमनं पंचनामा आमच्यासारखा केला नाही, त्यांनी सरळ उडवाउडीची उत्तर दिली आम्हालाच धर्मदर्शी हे केलं, त्यानं बरोबर पंचनामा लिहिला नाही आणि पूर्ण गावाचा विरोध आहे। त्या पंचनाम्यावर एकाही गावातल्या व्यक्तीची सही नाही। कुण्याच माणसानं अजिबात, बाया माणसं असतील किंवा गावातले वरिष्ठ नागरिक असतील किंवा आज 80-90 वर्षाची आमच्या गावात म्हातारी माणसं आहेत त्याची सुद्धा सही नाही। मग मॅडमनं आम्हाला सांगलं की तुम्ही काय करा, आम्हाला पुढचा पर्याय आमच्या परिणामी करतो, तुम्ही तुमच्या पर्याय तुम्ही करा, आमच्या गुन्हे दाखल करता, आमच्या गुन्हे दाखल करा, काही अडचण नाही। धन्यवाद। गेल्या काही वर्षापासून हा स्मशानभूमीचा प्रश्न आहे। या ठिकाणी या बौद्ध स्मशानभूमीला 7 गुंठे ही जमीन 7/12 लागलेली होती, परंतु काही कारणास्तव ही उडवण्यात गेली आणि त्यामुळे आता या भोगाव येथील जे बौद्ध नागरिक आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर गावामध्ये काय अंत्यविधी करायची असेल तर ती म्हणजे या प्रशासनाच्या दारात येऊन आम्ही अंत्यविधी करू, असा ठाम इशारा या ठिकाणी दिलेला आहे। पात्रा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मी नागरिक वसमत हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.